राधानगरी धरणामध्ये आजच्या दिवशी 1.88 TMC उपयुक्त पाणीसाठा आहे। आज गुरुवारी धरणाची पाणी पातळी 576.55 मीटर आहे। पाणी पातळी 574 मीटर झाल्यानंतर बेंझिर व्हिला वास्तूकडे पर्यटकांना जाता येतं। साधारण 2.5 मीटर धरणाची पाणी पातळी कमी झाल्यानंतर बेंझिर व्हिला खुला होणार आहे। राजर्षी शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या राधानगरी धरणातील जलाशयात नयनरम्य बेटावर ही वास्तू उभारली आहे। धरणाच्या बांधकामावर देखरेखीसाठी राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेली ही वास्तू सध्या दुर्लक्षामुळे भग्नावस्थेत आहे। ही वास्तू नष्ट होण्यापूर्वी डागडुजी करून जतन करण्याची गरज आहे। राधानगरी धरणाची निर्मिती चालू झाल्यानंतर त्या धरणाच्या देखरेखीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी 1909ला बेंझिर व्हिलाची निर्मिती केली आणि बेंझिर व्हिला आज 8 ते 10 दिवसात पर्यटकांना बघण्यासाठी खुला होईल। हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून किंवा याच्यातून देशात एक चर्चेचा विषय आहे। बेंझिर व्हिला याची दुरुस्ती होणं आणि यांना जाण्यासाठी मार्ग होणं हे आपल्या सर्व राधानगरीकरांच्या दृष्टीनं गरजेचं आहे आणि तसेच आपल्या शाहू महाराजांचा जो इतिहासाचा ठेवा आहे हा सुद्धा नष्ट न होता होणं गरजेचं आहे। तरी याच्यासाठी शासनानं आटोकाट प्रयत्न करावे। गेल्या वर्षी 26 जूनला बेंझिर व्हिलाकडे जाण्याचा मार्ग खुला झाला होता। मागील वर्षीपेक्षा यावर्षी धरणातील पाणीसाठा कमी झालाय। सध्या बेंझिर व्हिला शेजारी पाणीसाठा कमी होतोय, त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस या ठिकाणी पर्यटकांना जाता येण्याची शक्यता आहे। हजारो पर्यटक राधानगरीला भेट देतात। सध्या मुलांना शाळेची सुट्टी पडली आहे, त्यामुळे सहलीसाठी सहकुटुंब येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे। मात्र बेंझिर व्हिलाची मोठी दुरावस्था झाली आहे। झाडं झुडपं वाढली असून या व्हिलासमोरून धरण आणि परिसर पूर्ण दिसतो। हा अनमोल ठेवा जतन होणं काळाची गरज आहे। एस न्यूजसाठी राधानगरीहून नामदेव कुसाळे।